30 वाजता मूड झालेला आज जल्लोषच करायचं. आज जल्लोषच. प्रॉन्स फ्राय करेपर्यंत थकणार आहेत. त्याचं काम इकडे आहे डिपार्टमेंटसाठी. वेगवेगळे फिश बघा इकडे पण सगळे ताजे ताजे बांगडे. सगळेजण ट्रिपला खेळतात बागडतात असं मस्तपैकी सनसेट एन्जॉय करतात. नमस्कार, माझं नाव प्रगट लोकांनी. वेलकम टू माय ब्लॉग. आणि आता आपण आहोत मिडबावमध्ये आणि इकडे आपल्याबरोबर आहे पर्व. आणि पर्व काहीतरी करतोय. पर्व कर काय ते बॅक कसं बरं वाटतं असं केलं की. आणि आज सकाळपासून थोडी गडबडच चालू होती. ब्लॉग जरा लेटच स्टार्ट केला कारण घरातली आणि आजूबाजूची कामं चालू होती आणि त्याच्याशिवाय सगळेजण आले आहेत. तर परवा सकाळी कुठे गेलास? बीचला. आणि कोणाकोणाला घेऊन गेलास? सगळे होते ना? सगळं होते. सॅम पण होता. आणि सॅम होता आणि तिकडे काय झालं? भरपूर मजा केली आहे त्यांनी. ओके, सो सॅम पण होता आणि त्यांनी तिकडे भरपूर मजा केली आहे. ओके, म्हणजे स्पेशली तुम्हाला माहिती आहे ओके, डॉगींना जर समुद्र भेटला पाणी भेटलं तर ते भरपूरच एन्जॉय करायला लागतात. आणि पर्वने पण भरपूर एन्जॉय केलं. पर्व काल पण आंघोळ केली समुद्रावरती, आज सकाळी पण आंघोळ केली आहे. तर त्याची फुल धमाल चाललेली आहे. तर लहान मुलांची जास्त धमाल असते. आणि याच्याबरोबर ना सॅम बरोबर अजून पण कोणतरी गेला, तो म्हणजे आपला बघिरा. ओके, तर तो बघिरा बघा. सो कालच्या व्हिडिओमध्ये बघितलात तुम्ही बघिराने कशी मस्तपैकी सगळी हाडं बिडं खाल्ली आहेत. ओके, म्हणजे चिकन पण आणि जे पण आम्ही त्यांना दिलं खायला तर भरपूर खाल्ला. रात्री पण खेळत होता त्याच्या बहिणीबरोबर. आणि त्यानंतर आज सकाळी मस्तपैकी समुद्रावरती जाऊन आला आहे. भरपूर वॉक करून आला. तो बिचारा आता थकला आहे तर आता जरा आराम करतो आहे. परवाला खेळायचं आहे बॅडमिंटन. ओके, बॅडमिंटन आम्ही शोधून काढलेलं आहे. तर परवा त्या बॅडमिंटन खेळ पण मला जायचं आहे बाजारातून सगळ्या गोष्टी आणायला उद्यासाठी पण. आणि उद्या आपण मस्तपैकी फिश बनवणार. चिकन आमचं उरलं आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे चिकन तर आहे. आणि जसं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये थोडं ग्लिम्समध्ये दाखवलेलं बघा ना, ही काय झालं बघा नाही, ही मस्तच आहे. हे तुम्ही तुमच्या बागेमध्ये लावू शकता. थोडीशी म्हणजे एक जरी रोप लावलात ना, म्हणजे छोट्या काड्या तरी बघा हे अशा मस्तपैकी फुलतात. आणि मस्त असं घनदाट असं जंगल होतं आणि एवढं छान अट्रॅक्टिव्ह वाटतं ना. आणि आमच्याकडे 3 व्हरायटी आहेत. ही एक व्हरायटी आहे, ही एक व्हरायटी आहे आणि ही एक व्हरायटी आहे. ओके, ह्याची डबल झालेली आहे. ओके, सो आता ही व्हरायटीज आता मी इकडे ट्रान्सफर केली आहे. बघा हे एक लावलं, इथे छोटे छोटे लावले, ते तुटलेलेच होते तर तेच मग इकडे लावून ठेवले. हे बघा, आणि असे गोल मोरपंखीच्या अवतीभोवती लावलेले आहेत सगळे. नंतर म्हणजे ह्याचा मस्तपैकी झुपका होईल आणि मग मोरपंखी जेव्हा वरती जाईल तेव्हा हे असं खाली दिसेल, असं घ्यायचा प्लॅन आहे. तो सॅम बघा वरती मस्तपैकी आंघोळ घातली आहे त्याला आता सॅमला आणि मस्त फ्रेश झाला आहे टकटकीत एकदम. हे हे हो 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 हा लागला भुंकायला लागला तो. तिकडे हा भुंकतो, तिकडे डॉलर भुंकतो. ओके, आणि बघा का आपण जी मुंबईवरून जी आणलेली ना झाडं ती पण आज सकाळीच लावून टाकलेली आहेत. ओके, सो मी ते काम करून टाकले समुद्रावरून जाऊन येईपर्यंत. बाकी आपली झाडं आहेत बऱ्यापैकी. ओके, आणि फक्त आपलं पेरूचं झाड जरा ना सुकलं आहे, मला नाही माहिती. ओके, चिकूचं झाड आहे अजूनसुद्धा. ओके, बाकीच्या झाडांना सपोर्ट वगैरे दिलेला आहे तर वाढतात हळूहळू. आणि बघिरा आता फुल बिंदास झाला आहे. बघिरा फुल ॲक्टिव्ह. तो तर डायरेक्ट घरात घुसायचा प्रयत्न करत असतो पण ओके घरात घुसलेले आहेत सगळेजण. आणि बघा आपले मनी प्लांट. ओके, तर आता जास्त वेळ जात नाही तिकडे, बाकीची झाडं पण आहेत पण ती तुम्हाला दाखवेनच. सो तर वेळ झाली आहे ती देवगडला जायची. आपण चाललो होते देवगडला. आणि परवा कशाला चाललो होते आपण देवगडला? बाजारातून काय आणणार पण आपण? मासे. कोणते मासे? सुरमई आणि प्रॉन आणायला चाललो आहे. सो देवगडचा तुम्हाला माहिती आहे एक होलसेल मार्केट असतं देवगडमध्ये, ते दुपारी 4 वाजता असतं. तर तिकडे आपण चाललो आहे आणि तिकडून मस्तपैकी आपण मासे घेणार आहोत. आणि ऑन द वे रस्ता तुम्हाला माहिती आहे किती सुंदर आहे तो. आणि त्यानंतर मग आपण विंडमिल्सला पण जाऊ. विंडमिल्स माहिती आहे तुला? विंडमिल्स ओके, ते आता गेल्यावरती तुला कळतील तिकडे. ओके, आणि मस्तपैकी गार्डन पण आहे. सो जरा देवगडला फिरूया आपण आणि मग परत येऊया मासे घेऊन. उद्याची सोय आत्तापासूनच करून ठेवलेली बरी, काय म्हणता? तर चला निघूया आता. पण आता मी निघतो ते बाजारात जायला. ओके, फटाफट बाजारात जाऊन शॉपिंग केली पाहिजे कारण ऑलरेडी 10:15 झालेले आहेत. बाजार ऑलरेडी संपायला आला असेल तर त्याच्या आधी पटापट जाऊन सगळं साहित्य घेऊन येऊया. ओके, आणि तोपर्यंत ब्रेकफास्ट पण रेडी होईल कारण सगळे समुद्रावरती गेल्यामुळे ब्रेकफास्ट लेट झाला आहे. चहा मस्त पिऊन जाईल आणि चहाबरोबर थोडं लाईट खाल्लं आहे. तर प्रेरणा तर मोस्टली कांदे पोहे बनवेल. आणि तो बघा सॅम परत तिकडे आला. हा मस्तपैकी परत इथे येऊन झोपला. बघिराची ही जागा हा इथे येऊन झोपला. आणि सॅम बघा तिकडे वाट बघतोय गेट कधी ओपन होणार. हॅलो मिस्टर सॅम. सॅम सॅम सॅम. प्रेरणा पण फ्रेशनअप झालेली आहे. प्रेरणा झाली लिस्ट बनवली सगळी? जाऊ मी बनवली तुला दिली. आता आम्ही पण येतोय. आम्ही आता आलो होतो आपण आपल्या मिडबावच्या बाजारामध्ये. हे बघा हे काय आहे सांगू शकाल का मला? इकडे मस्तपैकी मुळ्याची भाजी आहे. इकडे कांदे टोमॅटो ही सगळी बाहेरून आलेली भाजी आहे. इकडे मस्तपैकी नारळ आणि शाळी. इकडे कोकम, तिकडे कोकमा, भोपळा वगैरे पण आहे. आणि इकडे मस्तपैकी सगळे फ्रूट्स आहेत. आणि आता आपण आहोत ते देवगड होलसेल फिश मार्केटच्या जवळ. बघा इकडे समुद्रावरून ताजी फिश येते. सगळ्या बोटी लागलेल्या आहेत. ॲक्च्युली कसं माहिती आहे मोठमोठ्या बोटी आहेत ना त्या तिकडे मागे आहेत. ओके, आणि त्याच्यातून मग छोट्या बोटींमध्ये सगळी मच्छी भरली जाते आणि मग ही मच्छी इकडे घेऊन येतात. आता बघा ही सगळी मच्छी इकडे घेऊन आलेल्या आहेत
आणि आता 4 वाजता आपला होलसेल फिश मार्केटचा ना आपलं हे सुरू होणार इकडे देवगडचं. तर सगळी बघा गर्दी झालेली आहे ऑलरेडी आणि आम्ही पण बघतोय सुरमई घ्यायची आहे. बघा सगळे कंटेनरमध्ये सगळी फिशच आहे. इकडे मस्तपैकी प्रॉन्स आहे, खेकडे आहेत, माकूड आहे, बांगडे तर तिकडे भरपूर आहेत. बघा इकडे सगळे बांगडेच बांगडे आहेत. बांगडे 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 छोटे बांगडे आहेत. सगळी लाईनीमध्ये सगळे बांगडेच बांगडे आणि वेगवेगळे फिश. बघा इकडे पण सगळे ताजे ताजे बांगडे, फुल्लॉन बांगडे आहेत आणि काही काही सुरमई आहेत. इकडे पण सुरमई आहे. सो बांगडे घेऊया आता आपण याच्यातलं थोडंसं आणि सुरमई पण घेणारच होतं आणि प्रॉन्स पण. मला दाखवायचं राहून गेलं पण आहे बघा एवढी मस्तपैकी भली मोठी सुरमई घेतलेली आहे. तर आता पर्वता खुश आहे मस्तपैकी एवढ्या सुरमई. ही सुरमई आमची चालू राहील. सो आता बघा देवगड फिश मार्केटला होलसेल फिश मार्केट चालू झालेलं आहे. त्यामुळे सगळा गोंधळ चालू होतो आणि त्यामुळे त्याच्या आधीच आम्ही आमची फिश घेऊन टाकली. सुरमई पण घेतले, प्रॉन्स पण घेतले आणि थोडे बांगडे घेतोय फक्त बांगडा फ्राय करायला. असं बघा का मस्त पीस पडले आहेत. तो त्यांनी पूर्ण मस्तपैकी बायफर्केशन करून दिलेले आहेत. हे फ्रायचे आणि ते पण फ्रायचे आहेत मस्तपैकी. आणि बघा एवढे सगळे प्रॉन्स घेतलेले आहेत. सो आता प्रॉन्स फ्राय करेपर्यंत थकणार आहेत आता. सो त्याचं काम इकडे आहे डिपार्टमेंट सगळी फ्राय करायचं. सुट्टीवर जाणार आहे. हां आणि इकडे बघा अजून एक सुरमई कट होते. तर आमची तर सुरमई कट झालेली पण म्हटलं आता ही तुम्हाला सुरमई क्लोजमध्ये कशी कट होते ना ते दाखवतो. मस्त पीसेस पडतात आणि एकदम ताजी ताजी सुरमई आहे. लाल लाल आहे बघा रक्त बघा त्याच्यातून कसं होतं. सो कोण कोण येतं सुरमई खायला. माझं तरी सगळ्यात फेवरेट आहे. पापलेटपेक्षा मला तर सुरमई जास्त आवडते. पण टेक्निक आहे सुरमई कट करणं पण काय म्हणतात असे एकदम स्मूथ पीस काढणं म्हणजे. आता ही किती किलोची असतात ही? 2.5 किलो ना. हां आमची पण 2.5 किलोचीच होती सेम. ही 1500ला पडली. ही 1300ला ना. हां सो बघा मस्त सुरमई छानपैकी आता कट होते. ऑलमोस्ट झालेली आहे. सो बघा सुरमई आणि सुरमईचे पीसेस. मासेच मासे काय घेणार तुम्ही सगळं. आणि आता आपण आलो ते देवगड पवन चक्कीला आणि मागे तुम्ही गर्दी बघू शकता. फुल ऑन ट्रॅफिक जायला आहे. सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. कुणाला पण आहे इकडे आपल्याबरोबर. आणि आता आपली फिशचं मिशन कंप्लीट झालेलं आहे. सो आपल्याला किती 2.5 किलो मला वाटतं 2.5 किलोपेक्षा जास्त असेल ना ती सुरमई. 3-1 किलोची आहे. ओके सो 2.5 किलोच्या वरतीच होती आमची. 2.5-3 किलो 3-1 किलो आपल्याला सुरमई मिळाली. हां ती आपल्याला 1500 रुपयात मिळाली. आणि 2-2.5 किलो आम्हाला चिंगुळ मिळाली. हां तर ते आम्हाला 500 रुपयाला पडली आणि 100 रुपयाचे आम्ही असेच बांगडे घेतले. 6-7 बांगडे घेऊन ठेवलेत असेच मस्तपैकी खायला. ओके तर आता 2100 रुपयापर्यंत आमची सगळी फिशची खरेदी झालेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्या 31 पण होईल आणि मला वाटतं मंगळवारपर्यंत पण होऊन जाईल ना. यस 2-3 दिवस आमचे चांगले जातील आता. आणि समोर बघा तुम्ही विंडमिल्स आणि आता येतात ना ती शाळेतली मुलं येतात आणि ती शाळेतली मुलं ना 3 ST बसेसमधून आले आहेत लालपरीमधून. आणि हे मी बरंच बघितलं. ओके मला पण आता जेव्हापासून मी हॉस्पिटॅलिटी बिझनेसमधून आलो ना तेव्हा बरेचसे शिक्षक कॉल करतात आणि देशावरची असतात. तर ते असे STने ना मुलांना फिरवायला घेऊन येतात म्हणजे त्यांची स्कूल ट्रिप. ओके आणि मुलांसाठी तो का अनुभव असेल आला म्हणजे 3-3, 4-4 दिवस पूर्ण कोकण पिंजून काढायचा. मला असं वाटतं त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मेमोरेबल डेज राहते. असं सगळं ग्रुपने फिरायला येणं पूर्णच्या पूर्ण टीम आली आहेत. सगळे कसे हात पकडून वगैरे मुलं. आणि मेन याच्यामध्ये ना तर शिक्षकांना मानलं पाहिजे की एवढ्या मुलांना म्हणजे नाही म्हणता आता याच्यामध्ये 100 का 200 पोरं असतील आणि या 200 मुलांना एवढं सगळं सांभाळायचं. ओके त्यांना त्यांचं जेवण बघायचं, त्यांचं राहणं बघायचं, त्यांचं फिरणं बघायचं आणि हे सगळं मॅनेज करून त्यांना सुखरूप त्यांच्या शाळेमध्ये म्हणजे त्यांच्या म्हणजे गावाला घेऊन जायचं. सो केवढं मोठं चॅलेंजचं काम आहे. तो सॅल्यूट टू शिक्षक. ओके सो या आपण जर आता लिंबू सोडा आणि बाकी सगळ्या गोष्टी पिऊन घेऊया. आणि बघा सगळी आपली शाळेतली मुलं मस्तपैकी येतात. कुठून आलात तुम्ही? रत्नागिरीमधून जवळनंच आल्या तर या शाळेची पिकनिक. आणि बघा इकडे देवगडमध्ये झिपलाईन चालू आहे असं वाटतंय का माहिती ना चालू आहे की नाही. आणि जो तुम्हाला बोलू ना खाली जल्लोष नावाचा प्रोग्राम आहे. सो 30 आणि 31 2 दिवसासाठी आहे बघा. तिकडे स्टेज वगैरे बांधता येतात. तर मला बरेच जण विचारत होते तर आज पण आहे आणि उद्या पण आहे. तर आता आम्ही तर लवकर आलो आहे. हा प्रोग्राम संध्याकाळी 7ला चालू होणार आहे. तर तुम्ही येऊ शकता. म्युझिकल प्रोग्राम वगैरे पण आहे. इकडून सगळेजण असे चालत खाली जातात. मस्तपैकी बीचवरती रिलॅक्स एन्जॉय करतो. तो बघा तिकडे तर असं पडलाय कोणतरी बीचवरती दिसतोय का तुम्हाला. काय काय एक अतरंगी करतात. आणि तिकडे मला असं वाटतं सगळे फूड स्टॉल पण लावलेत जेवणासाठी. आणि तिकडेच एक छान रेस्टॉरंट पण आहे साटम म्हणून. तुम्ही तिकडे पण जेवायला जाऊ शकता. खालतीच आहे ते. आज बरीच गर्दी झाली आहे 30 बसची. आणि आपले सबस्क्रायबर पण आहेत. नमस्कार ताई. आपलं नाव काय? अर्चना गवळी. या मुंबईवरूनच आले आहेत बरोबर ना. आणि इकडे गार्डन आहे देवगडचा जे मी बऱ्याच वेळा दाखवलं आहे. सगळे शाळेतली मुलं मस्तपैकी फोटो काढतात.
अरे यार समुद्र किनारा बघा देवगडचा. सो कधी कधी प्रश्न पडतो की म्हणजे मालवण ऑफकोर्स खूप छान प्रकारे डेव्हलप झालं आहे ओके पर्यटनाच्या दृष्टीने. मालवण, तारकर्ली, देवबाग ओके, पण देवगड म्हटलं ना त्या दृष्टीने थोडा दुर्लक्षित राहिलेला आहे. पण देवगडचा समुद्र किनारा पण बघा आणि किती मस्तपैकी तिकडे असं पाणी एकदम क्लीन आहे. आणि बघा ना भरपूर पर्यटक आहेत आणि असेच पर्यटक येत राहू दे ओके. आणि देवगडचा पण अजून चांगल्या प्रकारे विकास झाला पाहिजे कारण खूप छान छान रेस्टॉरंट्स आहेत आणि रिसॉर्ट्स आहेत, स्टेचे पण ऑप्शन्स आहेत त्या चांगल्या प्रकारे डेव्हलप होतात. आणि करण्यासारखं पण बरंच आहे. सगळी मंदिरं आहेत तुम्हाला माहिती आहे ओके. कुणकेश्वरचं मंदिर म्हणा, विमलेश्वरचं मंदिर म्हणा, नंतर मग आपलं गिरियाचं रामेश्वर म्हणा, विजयदुर्ग किल्ल्याला बरेचसे लोक जात नाहीत पण तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. नंतर मग आपलं गणपतीचं मंदिर पण आहे दाभोळचं ओके. त्याच्याशिवाय आमच्या गावचं गजबादेवी मंदिर त्याचं पण आता रिनोव्हेशन होतं आहे त्याच्यामुळे ते पण आता बऱ्यापैकी डेव्हलप होणार आहे. सो बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही ते येऊन एक्सप्लोर करू शकता या सगळ्या. सो बघा मस्तपैकी आपलं असं देवगडचं गार्डन आणि पोरांनी काय काय घेतलं ते वाजवत बसली आहेत मुलं सगळी फिरतात अशी. हा एक मस्त स्पॉट झाला आहे ओके. सगळेजण येतात तिकडे मस्त फोटो काढतात आणि इथून सनसेट बघतात. ऑसम सनसेट दिसतो म्हणजे. आणि इकडे मिस्टर पर्व तिकडे अलाउड आहे लॉनमध्ये. फाईन ना 2 सुरमई कट लॉनमध्ये गेला तर. परवाला सध्या अशा धमके देतो आम्ही. सो बघा आता मस्तपैकी आपलं देवगडचं गार्डन. सो कुणाल तुला कसं वाटतं? एकदम फर्स्ट क्लास. हां ना एकदम 30 मूड झालेला एकदमच आज जल्लोषच करायचं. आज जल्लोषच करायचं आणि खाली पण जल्लोषचा आहे. आज संध्याकाळी आम्ही जल्लोष करणार. येस आमचा आहे जल्लोष ओके. घरातल्यांचं नाही आहे आमचा आहे. आणि बघा का मस्त सनसेट वाटतं. आणि बघा सनसेट काय भारी वाटतो ना कुणकेश्वर बीचवरून. आणि सगळी मुलं आली आहेत शाळेतली इथे. सगळेजण ट्रिपला खेळतात बागडतात असं मस्तपैकी सनसेट एन्जॉय करतात. तर चला आता आपण पण पोचूया. काळोख पडायला लागलाय. मिडबॉलला जाऊया आता.